नमस्कार, मी डॉक्टर R.B. साखरे, रेकी ग्रँड मास्टर आणि न्यूमरोलॉजिस्ट। आज मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे जुना आणि अनुभवी असलेला आणि परिचयाचा असलेला एक उपाय। तो म्हणजे आपल्या बेंबीमध्ये किंवा नाभीमध्ये असं विशिष्ट तेल टाकल्याने आपल्याला विशिष्ट प्रकारच्या आजारापासून दूर राहता येतं। बेंबी किंवा नाभी ही आपल्या शरीराचे मेन केंद्र आहे आणि ह्या नाभीमधून या बेंबीमधून 72,000 नाड्या आपल्या पूर्ण शरीरामध्ये विभागल्या जात असतात। त्यापैकी 24 नाड्यांना प्रमुख म्हटलं गेलेले आहे, जे आपल्या नाभी सेंटर मधून 10 आपल्या वरच्या दिशेने फिरलेल्या आहेत, 10 खालच्या दिशेने नाड्या गेलेल्या आहेत, 2 आपल्या डाव्या बाजूने गेलेले आहेत, तर 2 आपल्या उजव्या बाजूने गेलेले आहेत। अशा आपल्या शरीरामध्ये 24 नाड्या प्रमुख नाड्या आहेत। या 24 नाड्यांमधूनही 3 प्रमुख आहेत, ज्या मध्यमा आपल्याला काम करताना दिसतात, जे आहेत आपल्या डाव्या नाकपुडीतून येणारे, उजव्या नाकपुडीतून येणारे आणि मध्यस्थ चालणारे। जर आपल्याला सांधेदुखीचा प्रॉब्लेम असेल, वाताचा प्रॉब्लेम असेल, गुडघेदुखीचा प्रॉब्लेम असेल, तुमचे ओठ फुटलेले असतील, तर अशा वेळेस आपल्याला सरसोचे तेल म्हणजे मोहरीचे तेल आपल्या नाभीमध्ये 2 थेंब रात्री झोपताना टाकायचे आहेत आणि 2-3 थेंब नाभीच्या वाटले आपल्याला जरासा लावायचा आहे। हा उपाय आपण थोडे दिवस केल्याने आपले सांधेदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी, ओठ फुटणे अशा विविध आजारांपासून आपली सुटका होऊ शकते। दुसरे आहे, जर आपल्याला सर्दी, खोकला, पडसे, ताप इत्यादी काही गोष्टी असतील, सर्दी बरीच होत नसेल, बऱ्याच दिवसापासून सर्दी आपल्यामध्ये असेल, अशा वेळी आपल्याला कापसाच्या गोळामध्ये अल्कोहोल थोडेसे बुडवायचं आहे आणि ते अल्कोहोल आपल्या बेंबीच्या जवळ या नाभीच्या जवळ फिरवायचं आहे। अल्कोहोल नाभीच्या वाटला फिरवायचा आहे, नाभीत टाकायचं नाही, नाभीच्या वाटला फिरवायचा आहे। तो उपाय तुम्ही काही दिवस केलात तर तुमची कितीही जुनी सर्दी, खोकला, पडसे असू दे, काही दिवस उपाय करून बघा, तुम्हाला त्याचा डेफिनेटली फायदा मिळेलच मिळेल। तिसरा उपाय आपण बघूया। मुलगी असो किंवा मुलगा असू दे, प्रत्येकाला तारुण्यात चेहऱ्यावर मुरमा, बुरम्या येतातच, हे ठरलेलेच आहे। फार त्रास होतो त्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात। बऱ्याच असे आपण ट्यूब वगैरे वापरत असतो, पॉन्ड्स क्रीम येते वापरत असतो। तर आपल्याला काय करायचंय, कडुलिंबाच्या तेलाचे काही थेंब बेंबीमध्ये टाकायचे आहेत आणि काही थेंब आपल्या बेंबीच्या बाजूने लावायचे आहेत। ह्यामुळे आपल्या चेहऱ्याचे तेज वाढते, त्वचा, डागडुगी सर्व निघून जातो आणि आपला चेहरा सुंदर दिसतो। हा झाला कडुलिंबाचा आपल्याला उपाय करायचा आहे, कडुलिंबाच्या तेलाचा उपयोग करायचा आहे। चौथा उपाय बघूया आपण। चेहरा स्वच्छ करायचा आहे। चकचकीत आणि सुंदर दिसण्यासाठी महिला धडपडत असतात, पण त्यावरही सोपा उपाय करून पाहता येतो। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर बदामाच्या तेलाचे 2-3 थेंब बेंबीत टाकून काही थेंब
बेंबीभोवती लावल्याने आपल्याला याचा चांगला परिणाम दिसतो. चेहरा चकचकीत होतो, सुंदर दिसतो, रंगही सुंदर येतो, उजळतो रंग आपला. याच्या पुढे आपल्याला 5वा उपाय बघायचा आहे. प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? प्रजनन क्षमता जर आपली वाढवायची असेल तर खोबरेल तेलाचे 2 किंवा 3 थेंब आपल्या बेंबीमध्ये किंवा नाभीमध्ये टाकायचे आहेत आणि काही थेंब आपल्या नाभीच्या वाटले लावायचे आहे. या उपायाने प्रजनन क्षमतेशी संबंधित कोणतेही विकार असतील तर तो आपला बरा होऊ शकतो. आपण पुढे जाऊया. याच्यानंतर आपला 6वा उपाय आपण बघूया. त्वचा मुलायम होण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात. आता थंडी येतेच आहे. अशा वेळे आपल्याला काय करायचे आहे तर गावरान गाईचे, देशी गाईचे थोडेसे तूप घ्यायचे, 2-3 थेंब बेंबीमध्ये टाका आणि काही थेंब आपल्या बेंबीच्या वाटले लावा. आपले पूर्ण शरीराची त्वचा अगदी मुलायम मऊ होईल. आता आपण 7वा उपाय बघतोय. मूळव्याध. मूळव्याधीचा प्रॉब्लेम असेल, गॅसचा प्रॉब्लेम असेल, पोट गच्च राहत असेल, पोटात जडपणा असेल, पोट साफ होत नसेल, गुडघे दुखणे किंवा कफ होणे, अशा विविध आजार जर तुम्हाला असतील तर अशा वेळेस आपल्याला एरंडल तेल बेंबीचे मध्ये 2 थेंब टाकायचे आहे आणि काही थेंब आपल्या नाभीच्या वाटले लावायचे आहे. अशा स्वरूपात आपल्याला हे सर्व उपाय रात्रीच्या वेळी करायचा आहे, झोपायच्या टायमाला करायचा आहे. काही दिवस करून बघा. यापैकी तुम्हाला जे काही आजार असतील त्यावरती तुम्हाला रामबाण उपाय मिळेल. आशा करतो हे उपाय तुम्हाला आवडतील. जर आवडले तर ते तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये, रिलेटिव्ह मध्ये शेअर करा. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.